तरीही थेट दृश्य आपण पाहतोय महाविकास आघाडीच्या वतीनं आता हा भव्य मोर्चा कांदा प्रश्नी काढला जातोय। मोठ्या संख्येनं कांदा उत्पादक शेतकरी आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये आता सहभागी झालेले आहेत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं मनसरमध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर मनसरमधील आंदोलनाची दृश्य आपण पाहतोय। आमदार रोहित पवार आणि खासदार निलेश लंके या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। रोहित पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आता निघालेला आहे। मोठ्या संख्येनं शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य आपण पाहतोय। सध्या कांद्याला भाव मिळत नाहीये। 25 रुपये प्रति किलो हमीभाव कांद्याला मिळावा या मागणीसाठी आता शेतकरी महाराष्ट्रात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि या महाविकास आघाडीच्या वतीनं आता सरकारच्या विरोधात हा मोर्चा काढला जातोय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महामोर्चा आज काढला जातोय। मनसर येथील ही दृश्य आपण पाहतोय। महाविकास आघाडीच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी हा क्रांती मोर्चा आता निघालेला आहे। आमदार रोहित पवार आणि खासदार निलेश लंके या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। ही दृश्य देखील आपण पाहतोय। तर मनसरमध्ये या सगळ्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय। मनसरमध्ये महामार्गावरच हा मोर्चा निघालेला आहे आणि रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी करण्यात आलाय। रस्त्यावरती कांदे ओतत हे निषेध आंदोलन या ठिकाणी केलं जातंय, कारण कांद्याला सध्या कवडीमोल भाव मिळतोय। प्रत्येकी 25 रुपये प्रति किलो असा भाव कांद्याला मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। हमीभावासाठी शेतकरी संघर्ष करत आहेत आणि आता रस्त्यावरती कांदे ओतत सरकारचा निषेध केला जातोय। महाविकास आघाडीच्या वतीनं मनसरमध्ये शेतकऱ्यांचा हा रास्ता रोको आपण पाहतोय। मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सोबतच काही कांदा उत्पादक शेतकरी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे आपल्याला या आंदोलनाच्या संदर्भात, मोर्चाच्या संदर्भात सध्याचे ताजे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात आहे। साईदीप, आपण पाहतोय महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले, रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न आहे। नक्कीच बरोबर आहे। सकाळपासूनच या ठिकाणी आंदोलनाची जोरदार तयारी झाली होती आणि 2 दिवसापासून या आंदोलनाची तयारी चालू होती। स्वतः रोहित पवार असतील, खासदार निलेश लंके असतील, शशिकांत शिंदे असतील, त्याचबरोबर स्थानिक माजी आमदार किंवा स्थानिक नेते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत या आंदोलनामध्ये। या ठिकाणी पाहिलं तर पुन्हा नाशिक महामार्ग जो महत्वाचा महामार्ग समजला जातो, त्या महामार्गावरती स्वतः आता कांदे ओतून रोहित पवार यांनी स्वतः आंदोलन सुरू केलेलं आहे। पोलीस प्रशासनाने या ठिकाणी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्ताचा काही उपयोग झाला नाही। सर्व शेतकरी हे रस्त्यावरती उतरलेले आहेत। एकंदरीत पाहिलं तर अनेक दिवसापासूनच्या ह्या ज्या मागण्या आहेत की कांद्याला हमीभाव मिळावा, तो कुठेतरी याकडे सरकार कुठेतरी गांभीर्याने पाहताना दिसत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचा या ठिकाणी उद्रेक झालेला आपल्याला पाहायला मिळतो। साईदीप, आपण पाहतोय खासदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवार सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांच्या भूमिकेसंदर्भात अपडेट काय आहे? बरोबर आहे। त्यांनी देखील गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घातलेल्या आहेत आणि त्यांची देखील तीच म्हणणे की जोपर्यंत शासन यावरती ठोस भूमिका घेत नाही, शासन यावरती निर्णय त्यांची भूमिका जाहीर करत नाही, तोपर्यंत मला असं वाटतं कॅबिनेट मंत्री मंत्रालय मंत्रीची बैठक आता सुरू आहे। आता 12 वाजता ती बैठक आहे, अर्ध्या तासामध्ये ती बैठक आहे। आता पोलीस काय करतात आपण बघायचं का आंदोलन थांबायचं? तुम्ही मला सांगा, थांबवायचं नाही, आंदोलन करायचंय, सांगणार ना, काय करणार? मी या ठिकाणी बसून राहणार आहे, आम्ही तुमच्यासोबत राहणार। कारवाई होईल नाही होईल त्याला भीती वाटते। जो लढायला तयार नाही, जो या भूमीचा मान ठेवणार नाही, ते इथं थांबणार नाही। पण आम्ही पोलीस कारवाई करू, इथं थांबणार पोलीस काय तर आमदार रोहित पवार हे संवाद साधत होते।
महाविकास आघाडीचे हे सगळे कार्यकर्ते आणि कांदा उत्पादक शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत आणि रोहित पवारांनी आता थेट सरकारलाच इशारा दिलेला आहे। सायदीप ढोबळे आमचे प्रतिनिधी सोबत आहेतच, त्यांच्याकडनं आताचे अपडेट आपण घेऊया। विषय ठिकाणी त्या ठिकाणी संपेल आणि ज्या शेतकऱ्याला 10 ते 15 रुपये तुम्ही अनुदान द्या आणि जे काही केंद्र सरकारमध्ये चर्चा झाली होती ते मार्केट कमिटीमध्ये तुम्ही कांदा घेणार 10 लाख टन घेणार आणि सुरू करा ना तुम्ही, पण जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तर जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका आता रोहित पवारांनी घेतलेली आहे आणि मनसरमध्ये हा महामार्ग आता रोखण्यात आलेला आहे। भर रस्त्यामध्ये हे सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि कांदा उत्पादक शेतकरी बसलेले आहेत। सायदीप ढोबळे आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। सायदीप, महामार्ग रोखण्यात आलेला आहे। नक्कीच बरोबर आहे। शेतकऱ्यांचा जो या ठिकाणचा जो आंदोलन आहे तो रोष आहे हा कुठेतरी आपल्याला वाढताना पाहायला मिळतो। सर्व जो पक्षीय नेते या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याचबरोबर स्वतः रोहित पवार यांनी रस्त्यावरती त्या ठिकाणी ठाण मांडले आहे। सरकार त्यांची भूमिका जाहीर करत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही अशी देखील त्यांनी भूमिका घेतलेली आहे। सरकार या आंदोलनाची दखल घेईल असे देखील त्यांना या ठिकाणी शाश्वत आहे। परंतु एकंदरीत पाहिलं तर जे शेतकरी असतील, शेतकरी देखील भर उन्हामध्ये, अक्षरशः आता इतका मोठ्या प्रमाणात ऊन आहे परिसरामध्ये, तरी देखील या ठिकाणी शेतकरी कुठेतरी मागे हटताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। एकंदरीत शेतकऱ्यांची हीच भूमिका आहे की कांद्याला हमी भाव मिळावा, कांद्याला योग्य भाव मिळावा, शासनातर्फे कांद्याची नाफेड मार्फत खरेदी केली जावी अशा विविध मागण्या या ठिकाणी घेऊन शेतकरी रस्त्यावरती उतरले आहेत। सकाळपासूनच या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे, परंतु प्रामुख्याने आता सगळं या ठिकाणी रस्त्यावरती कांदे ओतून शेतकऱ्यांनी हे आंदोलन उग्र केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। सायदीप, आपण पाहतोय सकाळी देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य तो न्याय दिला जाईल असं सांगितलेलं आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा शेतकऱ्यांना, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि आज आंदोलन हे आता मनसरमध्ये केलं जात आहे। दुसरीकडे मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची अर्थातच कॅबिनेटची महत्वाची बैठक आहे। तर आता एकंदरीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेता आजच्या कॅबिनेटमध्ये कांदा उत्पादकांसाठी कोणता दिलासादायक निर्णय घेतला जाईल का? रोहित पवार यांनी मगाशी पत्रकार परिषदेमध्ये तेच जाहीर केलेले आहे की ही जी कॅबिनेट आहे ही सरकारच्या राजकारणाच्या दृष्टीने त्यांची कॅबिनेट आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही कॅबिनेट नाही, त्यांना सरकारमध्ये विविध निर्णय घ्यायचे। सरकारने रुपये दिले, खुश राहा, तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोच रोहित पवार, सामान्य लोकांना हे सरकार दुर्दैव म्हणावं लागेल। आपल्याला भिकारी समजते आणि पैसे टाकले हे मतदान करतात आणि पण आमच्या हक्काच्या जे काही उत्पादन आम्ही केलं त्याला तुम्ही चांगला भाव दिला तर आम्हाला या गोष्टी नकोय। मजुराला आंदोलन काम मिळालं या गोष्टी नकोय। आमच्या लाडक्या बहिणीच्या मुलांना जर 20-20 हजाराची नोकरी महिन्याला तुम्ही दिली तर आम्हाला 1500 रुपये नकोय। आमच्या आज मिडल क्लास मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे। तर काय आहे हे इलेक्शन फक्त नाटक केलं जातं। इलेक्शन केल्यानंतर यांना मात्र त्या ठिकाणी साईडला फेकून दिलं जातं की आज या शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही। एक तर एल्निनो असल्यामुळे, पाऊस नसल्यामुळे यांचा पिका शेतात काही पिकणार नाही आणि जे पिकले त्यालाच आता चांगला भाव मिळाला तर हे जगतील। हाच विषय होता नाफेडचा, जेणेकरून नाफेड काय करायचं आता खराब उद्धवबाबा माहिती त्याचं सुद्धा एक कॉन्ट्रॅक्ट होतं। उद्धवबाबा पैसा कमवायचा कोणाच्या नावावर, जीवावर, शेतकऱ्यांवर काय केलं जातं। व्यापाऱ्यांकडे 4-5 रुपयाला कांदा घेतला जातो आणि नाफेडच्या किमतीला तो त्या ठिकाणी नाफेडला विकला जातो। हे मध्यस्थी लोक, याच्यात शेतकऱ्याला किंमत फायदा होतो। म्हणून आमची मागणी होती मार्केट कमिटीमध्ये कांदा विकत घ्यावा, शेतकऱ्याला दिसलं पाहिजे नाफेड काय बोली लावतोय, व्यापारी काय बोली लावतोय। त्यामुळे मार्केट कमिटीमध्ये कांदा घेणं महत्वाची मागणी होती, ती मान्य केली, लाभ नाही झाली। त्यामुळे आमचं हे मत आहे की नाफेडमधून जो काही खरेदी केला तर नफेखोरी होते। त्यामुळे पारदर्शक पद्धतीने खरेदी करणं, 10 लाख टन खरेदी करून भारतात न विकता भारताच्या बाहेर हा माल काढला तर शेतकऱ्याला 25च्या पुढे भाव मिळेल नाही तर मिळणार नाही। अहो, ज्या शेतकऱ्यांना कांदा विकलेला आहे तसं पहिलं 70% शेतकऱ्याचा कांदा अजून आहे, पण ज्या शेतकऱ्यांनी 30% कांदा विकलाय ना तर तर आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे।
सरकारच्या धोरणांवर त्यांनी टीकास्त्र डागलेलं आहे. तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा असल्याचं आमदार रोहित पवारांनी म्हटलेलं आहे. तर मनसरमध्ये आता कांदा उत्पादक शेतकरी एकवटलेले आहेत. महाविकास आघाडीची साथ या शेतकऱ्यांना मिळते आणि 5 लाख टन, कारण का नाशिक आणि या भागामध्ये दिवसाला 1 लाख ते 1.5 लाख टन कांदा तिथे येतो. महाराष्ट्रात बघितलं तर 5 लाख टन कांदा दिवसाला तिथे येतो. टोटल 100 लाख टन तिथे कांदा इथं बनला जातो. आता 10 तारखेपर्यंत काय वाट बघायची का लोकांनी? स्वस्तात विकत बसायचं घ्यायला नाही. आता तुम्ही काय, तुम्हाला कोण थांबवतोय? डबल इंजिन सरकार आहे ना, पण तुमच्याकडे सरकार आहे, वर पण खाली पण त्यांना घेऊन टाका. 10 जूनपर्यंत काय मुहूर्त बघता का माणसं मारायचा? बऱ्याच लोकांनी तिथे आत्महत्या केली. आता एक तर आत्महत्या प्रयत्न करतोय. ही परिस्थिती योग्य नाही. निर्णय घेताना गरीबाचा, सामान्य लोकांचा निर्णय हा तडकाफडकी घेतला पाहिजे. मनसरमध्ये शेतकऱ्यांचा हा रास्ता रोको आपण पाहतोय. मोठ्या संख्येनं शेतकरी या आंदोलनामध्ये आता एकवटलेले आहेत. कांद्याच्या भावासाठी महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या कित्येक दिवसांपासून लढतायत. 25 रुपये प्रति किलो कांद्याला हमीभाव मिळावा ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र अद्यापर्यंत सरकारनं कोणताही ठोस निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतलेला नाहीये. आज मुंबईत कॅबिनेटची बैठक आहे. या बैठकीत तरी निर्णय होणार का, याकडे आता महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. नोकऱ्या मिळाना, कांद्याचे भाव वाढेना, शेतकऱ्याला अन्याय होतोय. तिथं तुम्ही बघितलं तर खताचे भाव वाढलेत. पण जर आपण असं सहन करत राहिलो तर मग उद्या जाऊन न्याय कसा मिळणार? जसं दादांसाठी आम्ही लढतोय तसं सामान्य लोकांसाठी सुद्धा लढणं ही आमच्यासाठी जबाबदारी. नाही बघा, तुम्हाला कोणी थांबवलंय की शेतकऱ्याची भूमिका घेण्यासाठी? तुम्ही सत्तेत आहे ना, तुम्हाला उलट सोपं आहे. तुम्हाला पंतप्रधान साहेब वेळ देऊ शकतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.